गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी रागवलेलं नाही, तुमच्यावरती प्रेमाने सांगितलं का, बोललो मी कोणाला काही नाही ना जास्त. बरं चला, आता आपण लास्ट लेक्चरला कोणता प्रॅक्टिस सेट सुरू केला होता? 2.6 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा 2.6 सुरू केला होता. ज्या 2.6 चे ऑलरेडी आपण 2 लेक्चर बघितले. पहिल्या लेक्चरमध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितलेले, सेकंड लेक्चरमध्ये आपण 4 एक्झाम्पल बघितले, टोटल 7 एक्झाम्पल आपले ऑलरेडी झालेले. आता आपल्याला थर्ड लेक्चर आहे 2.6 चं, ज्याच्यामध्ये आपल्याला शेवटचे 3 क्वेश्चन बघायचे. 7, 8, 9 and 10 हे आपल्याला 3 क्वेश्चन बघायचे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना तो शेअरही करा. जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारच्या बेस्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत राहणार आहे. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तो वेळ वाया न घालवता आपण लेसनला सुरुवात करूया. यातला पहिला क्वेश्चन बघू आपण. बघा तुमच्या समोर आहे पहिला क्वेश्चन, रीड करू आपण. क्वेश्चन कोणता आहे? क्वेश्चन नंबर आहे 8. बघा काय क्वेश्चन आहे बरं. पिंटू takes 6 days more than those of Nishu to complete certain work. बघा आता काय म्हटलंय. एक काम करायला निशूला काहीतरी दिवस लागतात, त्याच्यापेक्षा 6 दिवस कोणाला जास्त लागतात बरं? पिंटूला. बरोबर ना? क्वेश्चन काय कळाला? पिंटूला 6 दिवस जास्त लागतात कोणापेक्षा? निशूपेक्षा. काहीतरी एक काम करायला, सर्टन काम करायला म्हणजे काहीतरी काम करायला. काहीतरी काम म्हणजे काय? काही भांडी बनवायचे असेल, घर बांधायचं असेल, बेंच बनवायचे असेल, काहीतरी काम करण्यासाठी काहीतरी दिवस जेवढे निशूला लागतात त्याच्यापेक्षा 6 दिवस कोणाला जास्त लागतात? पिंटूला. पहिलं स्टेटमेंट कळालं सर्वांना? ओके. नेक्स्ट स्टेटमेंट काय आपण बघूया. नेक्स्ट दिलं आपल्याला, इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर पिंटूने आणि निशूने जर एकत्रित काम जर केलं तर जे काही काम करीत होता का ते काम दोघं एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करणार आहे? 4 days मध्ये. किती दिवसात कंप्लीट करणार आहे? 4 दिवसामध्ये काम पूर्ण करणार आहे. पुढे काय बघा. हाऊ मेनी डेज वुड इट टेक अ कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलॉन. जर त्यांनी एकट्याने ते काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे पिंटू एकटा ते काम किती दिवसात कंप्लीट करेल किंवा निशू ते काम एका दिवसात म्हणजे पूर्ण काम किती दिवसात कंप्लीट करेल, असा क्वेश्चन आहे. अलॉनचा अर्थ काय? एकत्रित म्हणजे स्वतंत्रपणे. म्हणजे पिंटू किती दिवसात करेल आणि निशू किती दिवसात करतील हे आपल्याला स्वतंत्रपणे विचारलेले आहे. क्वेश्चन लक्षात येईल का सरांच्या? मग त्याच्यामध्ये पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिलेली आहे? पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कंप्लीट सर्टन वर्क. म्हणजे आता निशूला काही जेवढे दिवस लागतात का त्याच्यापेक्षा 6 दिवस कोणाला जास्त लागतात? पिंटूला. मग आपण एक काम करू ना, निशूला किती दिवस लागतात असं कन्सिडर करू आपण x days. काय करू? x day. मग आपण म्हणू शकतो लेट द पहिले कोण आहे? पिंटू, पण आपल्याला निशू घ्यायचा आहे. लेट द किंवा लेट निशूच नाही म्हणजे लेट निशू टेक x days. किती डेज लागतात? x day टू कंप्लीट सर्टन वर्क. निशूला एक काम करायला किती दिवस लागतात बरं? 1 दिवस लागतात. इथपर्यंत कळालं का? आता एक गोष्ट तुम्हाला फक्त सांगतो, ही नवीन आहे तुमच्यासाठी गोष्ट. पहिले ते कन्सेप्ट क्लिअर करतो, मग आपण वाटलं एक्झाम्पल करतो. आता तुम्हाला मी सांगतो बघा. सपोज ए हा एक काम 10 days मध्ये करतोय, बी हा तेच काम जर 20 days मध्ये जर करत असेल तर दोघांनी जर एकत्रित काम केलं तर किती डेज लागला असा क्वेश्चन असतो जनरली. काय सांगितलं? ए ला एक काम करायला किती दिवस लागतात? 10 दिवस. बी ला तेच काम करायला किती दिवस लागतात? 20 दिवस. पण दोघांनी जर काम केलं तर किती डेज मध्ये काम पूर्ण होणार आहे असे क्वेश्चन असतात. पण हे डायरेक्ट नाही करते असं की याला 10 दिवस अधिक याला 20 दिवस म्हणजे टोटल 30 दिवस, असं बरोबर नाही का रे? नाही का? याला किती दिवस लागतात? 10. दुसऱ्याला किती लागतात बरं? 20. आणि दोघांनी एकत्रित काम केलं तर 30 दिवस लागणार आहे का रे? नाही. किती दिवस लागला असं तुम्हाला वाटतं? किती दिवस लागला असं वाटतं? दोघांना 15 दिवस लागला असं वाटतं. पण बघा ना रे, एलाच एकट्याला एक काम
दिवसात करतोय आणि याला जर हा मदतीने आल्यावरती अजून काम लवकर होईल ना. म्हणजे याचा अर्थ 10 दिवसांपेक्षा कमी वेळ लागेल. मग 6 दिवस लागेल किंवा 5 दिवस लागेल किंवा 7-8 दिवस लागेल, पण 10 दिवसांपेक्षा कमीच वेळ लागणार आहे ना. कारण की एक काम करायला ए ला जर 10 दिवस लागतात आणि त्याच्यासोबत जर बी वाला आला तर काम अजून लवकर होणार आहे ना. का जास्त दिवस लागणार आहे? नाही, कमी दिवस लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ एक कन्फर्म होत राहील गोष्ट. दिलेल्या डायरेक्ट दिवसांची जर ऍडिशन केलं उत्तर मिळतंय का आपल्याला? नाही. मग अशा वेळेस जर तुम्हाला असं सर्टन वर्क जर कोणी केलेलं असेल, असे जर क्वेश्चन जर विचारले तर काय करायचं असतं? जर एचा एक दिवसा पूर्ण काम करायला जर 10 दिवस लागत असतील तर एका दिवसाचं काम करायचं. एका दिवसाचं काम म्हणजे काय करायचं? यांचा रेसिप्रोकल. जर ए हा एक काम 10 दिवसात करत असेल तर एका दिवसात किती काम करणार आहे? 1 डिवाइड बाय 10. जर बी हा एक वर्क 20 डेज मध्ये जर करत असेल तर 1 डे मध्ये किती करणार आहे? 1/20. असं लक्षात ठेवा. फक्त हे ऍक्च्युली ऍडव्हान्स स्टेप आहे, पण आता याच्यावर एक एक्झाम्पल विचार म्हणून सांगितलं. ही बरीच मोठी स्टेप आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, जर एखादा एक वर्क सर्टन डे मध्ये करत असेल म्हणजे 10 दिवसात जर करत असेल तो एका दिवसात किती करणार आहे? 1/10. जर एखादा एक काम 20 दिवसात करत असेल तर तो एका दिवसात किती करणार आहे? 1/20. आता मला सांगा, जर असं मी तुम्हाला म्हटलं का सी एखादं काम 15 डेज मध्ये करत असेल तर तो 1 डे मध्ये किती करणार आहे? 1/50. लक्षात येईल सर्वांच्या? अजून एक विचारतो. ए अँड बी टुगेदर म्हणजे एकत्रितपणे एक काम जर 5 डेज मध्ये करत असतील तर 1 डे मध्ये किती काम करणार आहे? 1/5. एवढे कन्सेप्ट लक्षात येईल का सर्वांच्या? नक्की एकदम. म्हणजे डे वर्क असे जर काम क्वेश्चन जर आले तर आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचे का? नाही. त्याचं कन्वर्जन कशात करायचं? अपॉन मध्ये, रेसिप्रोकल मध्ये करायचं. रेसिप्रोकलचा अर्थ असतो 1 डेचं वर्क. लक्षात येईल का? एवढी कन्सेप्ट कळेल सरांना. मग हेच आपल्याला तिकडे सॉल्व्ह करायचं. माझं समजून घ्या आपण. मग आता काय होईल? मग मला सांगा, जर निशू एक काम एक डे मध्ये करत असेल तर तो 1 डे मध्ये किती काम करणार आहे? 1/x. व्हेरी गुड. किती करणार आहे? 1/x. देयरफॉर टोटल वर्क आपण काय घेऊ? एका दिवसात घेऊ. टोटल वर्क डन बाय निशू इन 1 डे किती करणार आहे? 1/x. जर तो एक दिवसात पूर्ण काम करत असेल तर एका दिवसात किती काम करणार आहे? तो 1/x. नेक्स्ट आता बघा, अँड दुसरं कोण आहे बरं? पिंटू. टेक. मग मला सांगा, पिंटूला किती डेज लागणार आहे रे? जर निशूला जर x डे लागत असणार आहे तर पिंटूला किती डेज लागणार आहे? पिंटूला 6 डेज जास्त लागतात ना. मग याला जर x लागत असेल तर पिंटूला किती लागणार आहे? x + 6. किती लागणार आहे? x + 6. लक्षात आलं की सर्व? बर. मग याला जर टोटल पिंटूला जर x + 6 डे टोटल लागत असेल तर एका दिवसात किती काम करणार आहे? देयरफॉर टोटल वर्क डन बाय पिंटू इन 1 डे किती लागणार आहे रे? 1/x + 6. हे एका दिवसाचं काम आहे 1/x. याचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/x + 6. बरोबर? इथपर्यंत कळालं सरांना? काय डाऊट राहील नाही? आता आपल्याला एक कन्सेप्ट दिली, एक स्टेटमेंट दिले. काय सांगितलंय? दोघांनी जर ते वर्क टुगेदर केलं, एकत्रित जर केलं तर किती डेज मध्ये कंप्लीट होणार आहे? इन 4 डेज. किती दिवसात कंप्लीट होणार आहे? 4 डेज मध्ये ते वर्क काय टोटल कंप्लीट होणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो बघा, आता एकत्रित काम करणार आहे. बरं, आता दोघं एकत्रित काम करणार आहे. एकट्याला किती दिवस लागले? एका दिवसात त्यांनी किती काम केलं? 1/x. आणि पिंटूने किती केलं? 1/x + 6. आता दोघं एकत्रित काम करणार, टुगेदर काम करणार. आणि किती डेज मध्ये करणार आहे? 4 डेज मध्ये. नेक्स्ट, both work done in 4
days. दोघं जण किती दिवसात करणार आहे काम? हे 4 days मध्ये कंप्लीट करणार आहे. मग मला याचा अर्थ सांगा. आणि देअरफॉर टोटल वर्क डन बाय बोथ इन 1 day. एका दिवसात किती काम करणार आहे रे? व्हेरी गुड. 1/4. दोघं एकत्रितपणे किती दिवसात काम करणार आहे? 4 डे मध्ये. ते एका दिवसात किती काम करणार आहे? 1/4. जसं आता आपण बघितलं 1 बाय किती जाणार आहे? याचं लक्षात आलं? मग आता बघा हे 4 दिवसात दोघं एकत्रित काम करणार आहे. याचा अर्थ या दोघांची काय करायची आपल्याला? हे एवढे दिवसात जे काम करणार ते किती काम होणार आहे? 1/4. व्हेरी गुड. अलग लक्षात काय म्हटलं? या दोघांची ऍडिशन म्हणजे किती असणार आहे? 1/4. and therefore by according to the condition. आपल्याला कंडिशन मध्ये काय सांगितलंय? दोघांनी एकत्रित काम केलं किती दिवसात काम होणार आहे? 1/4. म्हणून therefore काय होणार आहे? 1/x plus 1/x plus 6 is equal to किती देणार आहे? 1/4. दोघांनी एकत्रित काम केलं किती होणार? 1/4. इथलं तर काय आलं? मग आता हे फक्त तुम्हाला काय करायचं? याचं कन्वर्जन क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये करायचं. कारण आपण दिलेल्याची आपण पूर्ण काय केली? इथं स्ट्रक्चर तयार केलं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मग याचं काय होणार? इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन असं आपण बघितलं ऑलरेडी. देअरफॉर x plus 6 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं काय राहणार आहे? x plus 6 प्लस ला प्लस घेतला x into 1 किती होणार आहे? x अपॉन या दोघांची तर काय होणार आहे रे? मल्टिप्लिकेशन. डायरेक्ट करू का? x into x म्हणजे किती होणार आहे? x प्लस इथं प्लस म्हणून प्लस x into 6 काय होणार आहे? 6x इज इक्वल टू किती होणार आहे? 1/4. इथपर्यंत कळलं सरांना? काही डाऊट राहील का? अजिबात नाही. आता पुन्हा काय करते? यांची कॅल्क्युलेशन करून घ्या काय होतं. देअरफॉर नेक्स्ट काय राहणार आहे? x plus x किती होणार आहे? 2x अपॉन किती होणार आहे? x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. इथपर्यंत लक्षात येईल का? नक्की. आता पुन्हा काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. पुन्हा काय करायचं असतं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. पुढं इधर हो सॉरी इधर किती आहे? प्लस 6. इधर काय? प्लस 6. बरोबर. आता इथं काय मग? आता इथं आपलं पुन्हा याचं काय झालं? आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 ने याला आपण मल्टिप्लाय करू शकतो ना? बरोबर ना? मग 4 2 चा किती होणार आहे? 8x प्लस 4 6 चा नाही आले थोडा येऊ राहिले 5 मिनिटात येतील. इथं 4 into 2 8x प्लस 4 into 6 काय होणार आहे? 24 अपॉन इथं किती आहे? x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. इथपर्यंत लक्षात आलं? सॉरी क्या मोबाईल लक्षात नाही राहिलं. आता इथं काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे ना? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होणार आहे? 6 2 जा 8x प्लस 6 4 जा 24 इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे? तेच तर राहणार आहे. ही टर्म इथे येणार कारण की 1 ने मल्टिप्लाय केलं तेच राहणार आहे. म्हणजे काय राहील? x स्क्वेअर प्लस 6x. इथपर्यंत कळलं सरांना? आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवतोय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवतोय राईट हँड साइडला फक्त काय ठेवतो आपण? 0. बाकी सर्व लेफ्ट हँड साइडला आणतो. पण आपण हे तिकडे नेऊ म्हणजे हे मायनसचं म्हणजे मायनस नाही होणार. मग काय होईल? देअरफॉर ही टर्म तशीच ठेवली x स्क्वेअर प्लस 6x. ही तिकडे गेलं मायनस होईल म्हणजे मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0. अलग लक्षात पर्यंत नक्की एकदम. आता x ची टर्म कॅल्क्युलेशन होऊ शकतं ना? मग प्लस 6x मायनस 8x किती होणार आहे? मायनस 2x. व्हेरी गुड. काय होणार आहे? मायनस a स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. अलग लक्षात? मग आता आपल्याला आलं का क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं? आता काय करायचं आपल्याला? फॅक्टर्स काढायचे. काय करायचे? फॅक्टर्स. मग कोणाचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे? 24. आणि ऍडिशन किती आली पाहिजे? -2 आली पाहिजे. मग असे कोणते दोन नंबर आहे? व्हेरी गुड. 6 4 जा 24. 6 4 जा 24. ऍडिशन किती आली पाहिजे? मायनस. मग मोठ्याला -2 टाकायचं, छोट्याला काय करायचं? प्लस. आलं का रे? -6 + 4 -2. आलं लक्षात? मायनस इंटू प्लस मायनस
ते पण आलं, सर्व मॅच झालं. याला काय करायचं x आणि कोणाच्या जागी रिप्लेस करायचे 2x च्या जागी रिप्लेस करायचे. आलं लक्षात? हे तुम्हाला मी गेल्या 10 लेक्चर पासून प्रत्येक वेळेस सांगतोय कसं करायचं आहे. आलं लक्षात? हे आता यायलाच पाहिजे की मला एवढी अपेक्षा आहे माझीवाली. मग आता रिप्लेस करा, काय होईल बरं मग x स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. मग आता ह्या दोन टर्म मधून कोणतरी कॉमन येणार आहे, ह्या मधून पण कोणतरी कॉमन येणार आहे ना. मग काय कॉमन आपण बघूया. पहिल्या मधून कोण कॉमन येणार आहे x, म्हणजे मध्ये काय आहे x मायनस 6, मध्ये काय प्लस कोण कॉमन निघणार आहे 4, म्हणजे काय आहे मध्ये x मायनस x मायनस जाणार आहे x मायनस जाणार आहे x इक्वल किती राहणार आहे. दोन्ही बॉक्स सेम आले का आपले? यस, दोन्ही बॉक्स जर सेम आले तर आपण एकच लिहितो दे x मायनस 6 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये x प्लस 4 इज इक्वल टू 0. आता दोन्ही पण इक्वेशन काय करायचे आपल्याला सेपरेट मांडायचे. देयरफॉर x मायनस 6 इज इक्वल टू 0 और दुसरा आन्सर काय असू शकतो आपला x प्लस 4 इज इक्वल टू 0. हा माइनस तिकडे गेला का रे, देयरफॉर x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू मायनस 4. आलं लक्षात? मग मला सांगा x ची व्हॅल्यू म्हणजे काय रे, x इज निशूने किती डेज मध्ये वर्क केले ते ना. मग डेज कधी मायनस मध्ये असतील का? नाही, डेज कधी मायनस मध्ये असू शकत नाहीये. म्हणून आपण म्हणू शकतो नंबर ऑफ डेज कॅन नॉट इन निगेटिव्ह. कधी निगेटिव्ह मध्ये असतात का रे? नाही. मग आपले आन्सर आहे का? म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे देयरफॉर काय म्हणू शकतो देयरफॉर निशू टेक 6 days to complete certain work. किती डेज मध्ये निशू कंप्लीट करणार आहे? 6 डे मध्ये. आता दोघं पण विचारलंय म्हणजे निशू किती दिवसात काम कंप्लीट करणार आहे? 6 डे मध्ये. आणि दुसरा कोण आहे बरं? पिंटू किती दिवसात करणार आहे? पिंटू किती दिवसात करेल? 12. कारण की याला पिंटूला किती डेज एक्स्ट्रा लागतात? 6 डे एक्स्ट्रा लागतात ना. मग आपण म्हणू शकतो देयरफॉर पिंटू टेक किती बरं, टेक पिंटूज डे इज इक्वल किती बरं x प्लस 6. x ची व्हॅल्यू किती आली आपली 6 प्लस 6 किती आले 12 डेज कोणाला लागणार आहे? पिंटूला. आणि या निशूला किती डेज लागणार आहे? 6 डेज. एक लक्षात नक्की एक एक्झाम्पल. फक्त इथे एकच एक्स्ट्राची कन्सेप्ट आली, कोणती 1 अपॉन. कोणाची आली? याची काय आली 1 अपॉनची एकच टर्म काय आली एक्स्ट्रा आली, बाकी ॲज युजुअल एकदम. लक्षात येईल का? नक्की घरी लिही, नक्की नाही. आपण 9th नंबरचे घरी घरी पुन्हा शक्य झाले तर प्रॅक्टिस करा. आजच्या आजच जाऊ कामातून वेळ मिळाला तर करा. आणि लयच घरचे काम सांगत असेल तर मला एका टायमाला फोन करायचा, सर मम्मीले काम सांगते, पप्पाले काम सांगतात, मग मी सांगत त्यांना समजून तुला. जर तुम्हाला घरी खूप काम सांगत असतील तर मला फोन करून सांगा बरं का. तुला शेण काढायला लावता ना भाग्यश्री, तुला त्याचं शेण काढायला लावलं, धुणे धुवायला लावले लोकांचे स्वतःचे, तर मला फोन करून सांग पप्पा मला खूप काम सांगतात, मी बोलतो खसकीतो जरूर, पप्पा खसकीतो मम्मी खसकीतो. चालेल ना? बरं, आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर काय आपला आता 9. पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9. बघा तुमच्या समोर आपण रीड करू काय. If 460 is divided by a natural number. ओके, म्हणजे याचा अर्थ 460 हा काय आपल्याला डिवाइडर दिलेला आहे. काय दिलाय? डिवाइडेड बाय नॅचरल नंबर. ओके, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find the quotient and divisor. Find the quotient and divisor. आता ही शब्द माहिती आहे तुम्हाला? क्वोशंट कुठं असतो, डिवायडर कुठं असतो, रिमाइंडर कुठं असतो, माहिती आहे का रे सर्वांना? नक्की बघा. मला एक सांगा,
आपण असं डिवाइड करतो ना, आपलं काय आहे डिवाइडचं काय साइन आहे. आता काय काय दिलं आपल्याला डिवायझर. डिवायझर कुठं असतं रे या ठिकाणी. डिवायझरचा अर्थ काय कशाने भागतो त्याला आपण डिवायझर असं म्हणतो. सेकंड कोणता शब्द आहे डिवायडर. डिवायडर म्हणजे काय कशाला भागतो, कशाला आपल्याला डिवाइड करायचं म्हणजे आपण डिवायडर त्याला काय म्हणतो. इथे जो नंबर असतो त्याला काय म्हणतो आपण डिवायडर. दुसरा अजून तिसरा कोणता शब्द वापरलाय क्वेश्चन. इथं काय असतो क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे काय क्वेश्चन म्हणजे काय कशाला आपण उत्तर काय येतं आपलं काय असतं आन्सर. आणि तिसरा कोणता वापरला अजून आपले शब्द रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे इथं खाली असतो बरं इथं येतो बघा सरळ शेवट. आता काही भाग जात नाही इथं रिमाइंडर असतो. यंदाला काही 3-4 शब्द नक्की. मला सांगा 4 मध्ये सर्वात मोठा कोणता नंबर असतोय. सर्वात मोठा कोणता नंबर असू शकतो डिवायडंट. सर्वात मोठा कोण असतो डिवायडंट. डिवायडंटचा मीनिंग काय असतं माहिती आहे तुम्हाला की तुम्ही 8th 9th ला शिकलेले. डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर असा फॉर्म्युला असतो. काय डिवायडंट इज इक्वल टू काय बरं डिवायझर इंटू काय असतो बरं क्वोशंट प्लस काय असतो हा फॉर्म्युला असतो. म्हणजे याचा अर्थ काय आला बाबा या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये जर ही संख्या जर ऍड जर केली तर आपल्याला कोण मिळतो डिवायडर मिळतो. लक्षात आलं मी काय बोललो नक्की. म्हणजे एक हा क्वेश्चन याच्यावरच आहे काहीतरी तेवढंच आपल्याला नक्की कळालं. मग आता बघू आपण वाचून काय काय. बरं ही राहते आपल्या सोल्युशन काय बघा दिले. इफ 460 इज डिवायडेड म्हणजे याचा अर्थ इथली व्हॅल्यू काय दिली बरं 460 दिली एवढं कन्फर्म दिलेलं आहे बाय नॅचरल नंबर. म्हणजे इथं कोणता नंबर दिलाय तुम्हाला कोणता तरी नॅचरल नंबर दिलेला आहे. नॅचरल नंबर दिलाय इथं काहीतरी नॅचरल नंबर दिलाय. ओके पुढे काय म्हणताय क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ डिवायझर. म्हणजे बघा हा जो क्वोशंट आलाय का हा किती आलाय तर डिवायझरला किती मल्टिप्लाय करायचं आपल्याला 5 टाइम्स. काय करायचंय 5 टाइम्स प्लस त्याच्यात कोण ऍड करायचं आहे 6 ऍड करायचं. म्हणजे इथं जर आन्सर जर आपला 100 आला असेल तिथे 100 इंटू काय करायचं 500 प्लस इथे किती करायचं आहे 6 करायचं. म्हणजे ही संख्या काय असणार इथं असणार आहे बाकी इथं असणार. लक्षात आलं मी काय बोललो. पुढे अजून काय म्हटलं अँड रिमाइंडर इज 1. इथं रिमाइंडर किती असणार आहे आपला 1 येणार. एवढी आपल्याला माहिती दिलेली आहे. मग आता याच्यावर आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. लक्षात येईल इथपर्यंत नक्की. मग आता आपण काय ते बघू. जी जी माहिती दिली ती माहिती काय काय ते बघू. हे जे सांगितलं ते स्ट्रक्चर लिहा बरं का व्हिडिओमध्ये बघू एकदा ते लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का कशा प्रकारे स्ट्रक्चर मांडलेलं आहे. नुसता फॉर्म्युला जर दिला असतं तर कळालं नसतं पुढं काय आलंय म्हणून तुम्हाला ते पूर्ण मी स्ट्रक्चर मांडून दिलं काय. मग आता आपण एक एक बघू काय. इथे आपल्याला नॅचरल नंबर कशाने डिवाइड करायचंय बरं नॅचरल नंबरने डिवाइड करायचंय. पण तो आपल्याला नॅचरल नंबर माहिती आहे का नाही. मग आपण त्याला काय कन्सिडर करू बरं x कन्सिडर करू. लेट द नॅचरल नंबर बी x. म्हणजे असा एक नॅचरल नंबर आहे x त्या 3 डिवाइड करायचं. कोणाला करायचंय बरं 460 ला डिवाइड करायचं. इथपर्यंत आपण बघितलं. म्हणजे याचा अर्थ इनी डिवाइड करायचंय आणि इनी डिवाइड करायचं म्हणजे हा कोण असणार आहे रे डिवाइड करायचं म्हणजे कोण असणार आहे डिवाइड करायचं म्हणजे कोण असतो डिवायझर. कोण असतो डिवायझर. मग नॅचरल नंबर डिवाइड करायला लावलाय ना मग जेनी डिवाइड करतो त्याला आपण काय म्हणतो डिवायझर. म्हणजे याचा अर्थ हा x काय असणार आपला डिवायझर. देअरफॉर आपण म्हणू शकतो काय डिवायझर इज इक्वल टू किती असणार आपला x इथपर्यंत दिले. सेकंड अजून काय दिलं बरं क्वोशंट. क्वोशंट बद्दल आपल्याला माहिती. क्वोशंट काय सांगितलं बरं आपल्याला 5 टाइम्स ऑफ डिवायझर मोर दॅन 6 असं म्हटलंय बरोबर ना. मग आता क्वोशंट काय बघा क्वोशंट इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ 5 टाइम ऑफ x त्यात प्लस किती करायचे 6. म्हणजे याचा अर्थ प्लस इथं काय असणार आहे 6. म्हणजे क्वोशंट आपला किती आला रे 5x + 6. इथपर्यंत का नक्की एकदम. शेवटचे 2-3 एक्झाम्पल टफ असतात प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये असते थोडं तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल ते
दोनदा चारदा सॉल्व्ह करावाच लागेल तुम्हाला. हे झालं क्वेश्चन. अजून काय दिलंय बरं आपल्याला? डिवायडंट दिलेलं आहे. डिवायडंट किती दिलं? डिवायडंटचा अर्थ काय? कशाला डिवाइड करायचं, कशाला डिवाइड करायचंय? व्हेरी गुड, 460. अजून काय दिले? काहीतरी दिलं अजून काय दिले रे? रिमाइंडर दिलंय, बरोबर ना? काय दिलंय? रिमाइंडर किती म्हटलंय बरं इथं? रिमाइंडर किती म्हटले? 1. किती शिल्लक राहतो? 1 शिल्लक राहतो. मग आता आपल्या याच्यात काय फाइंड आउट करायचंय? क्वोशंट अँड डिवायझर. मग आता बघा इथं काय, इथं काय काय फाइंड आउट करायचंय? डिवायडर ना पहिलं काय विचारलंय? क्वोशंट विचारलंय, म्हणजे हे फाइंड आउट करायचंय. नेमका क्वोशंट नेमका किती आहे ते फाइंड आउट करायचं. दुसरं काय फाइंड आउट करायला लावलंय? डिवायझर नाही, डिवायझर आपल्याला काय करायला लावलंय? फाइंड आउट करायला लावलंय. सॉरी, डिवायझर फाइंड आउट करायला लावलंय. ह्या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आपल्याला, बरोबर ना? मग आता आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे, काय फॉर्म्युला माहिती आहे? डिवायडरचा फॉर्म्युला काय असतो बरं? डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? डिवायडरचा. तोच तिथे आपल्याला यूज करावा लागणार आहे. दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडे. देअरफॉर काय फॉर्म्युला आहे? डिवायडर. डिवायडर म्हणजे काय? कशाला डिवाइड करायचं? तो नंबर. म्हणजे इथं डिवायडर कोणता असणार आहे रे? 460 इज इक्वल टू काय असतं बरं? डिवायझर इनटू काय असतो रे? क्वोशंट प्लस काय असतो रे? अलग लक्षात. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे जो तुम्हाला आधीच सांगितलं होता हमें असा असू शकतो, तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आपल्याला. बाकी तर फक्त काय करायचं आहे तुम्हाला? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग मला सांगा डिवायडर किती इथं? 460 इज इक्वल टू डिवायझर किती बरं? 1 इनटू क्वोशंट किती आहे इथं? 5x प्लस 6 प्लस रिमाइंडर किती रे? 1. याचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. देअरफॉर 460 इज इक्वल टू x into 5x किती होणार रे? 5x स्क्वेअर. आणि x into x म्हणजे x स्क्वेअर होईल ना. प्लस लिहायला घातला मी प्लस x into 6 किती होणार बरं? 6x प्लस किती इथं? 1. याचा आपल्याला काय बनवायचं आता? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे राईट हँड साइडला कोण ठेवायचं आहे? 0. लेफ्ट हँड साइडला सगळे आपल्याला नंबर आणायचे. म्हणजे देअरफॉर काय बघा, आपण याला तिकडे लिहू ना, म्हणजे एवढं मायनस करायची गरज नाही होणार. म्हणजे काय होईल इथं? 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू किती होणार आहे? 0. बरं, प्लस 1 आणि मायनस 460 म्हणजे किती होईल इथं? 1 कमी मायनस नाही याच्यात, 1 कमी म्हणजे काय होईल? 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. किती आहे? 459. आता इथं तुम्हाला मात्र थोडं लक्षात ठेवावं लागेल. आपल्याला बघा x स्क्वेअर सोबत कोण आला इथं? एक काम करतो बघ. आता आपण काय करतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करायचो? x सोबत नंबर असायचा का इथं? नाही. x स्क्वेअर सोबत जर एखादा नंबर असेल तर आपण तिने काय करायचो? मल्टिप्लाय करायचो. सेकंड प्रॅक्टिस मध्ये आपण शिकलो. मग आता मला सांगा या 5 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे बरं इथं? 459 into 5. 5 9 ला किती होणार बरं? 45. 5 5 ला 25 प्लस 29. 5 4 ला प्लस 2 22. म्हणजे इथं कोणता नंबर येणार आहे रे आपला? आता इथं कोणता नंबर येणार आहे? 2295. मग आता इथं आपल्याला असे फॅक्टर्स काढायचे का ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 2295. असं का झालं? कारण की x स्क्वेअर सोबत कोणती टर्म आली. या x स्क्वेअर सोबत जर 2 आला असता, या 2 ने याला मल्टिप्लाय केलं असतं. 3 आला असतं तर 3 ने मल्टिप्लाय केलं असतं. 5 आला म्हणून 5 ने मल्टिप्लाय केलं. मग जो काही नंबर येतो त्याचे फॅक्टर्स काढायचे असतात आपल्याला. माझे याचे फॅक्टर्स काढायचे. काय करायचे? याचे फॅक्टर्स काढायचे. आणि याचे फॅक्टर जर काढायचे असं तुम्हाला सांगितलं 45 into 51 असे फॅक्टर्स पडू शकतात. थोडं लक्षात ठेवायचं. कारण एवढे मोठे फॅक्टर तुम्हाला काही टायमिंग जमणार नाही. हे एक्झाम्पलचं हे फॅक्टर लक्षात ठेवा. कधी कधी डायरेक्टच असा क्वेश्चन विचारतात, काही प्रॉब्लेम नाही. 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहणार आहे ना. 5 ने मल्टिप्लाय केलं 5 5 ला किती होणार आहे? 25. 5 4 ला 20 प्लस 2 किती होणार आहे? 22. यांची ऍडिशन किती होईल? 5 9 2 2
आला का असंच एक नंबर. म्हणजे याचा अर्थ याचे फॅक्टर्स काय करू शकतात रे 45 and 51 असे फॅक्टर्स पण हे थोडं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. बरं ऍडिशन किती आली पाहिजे रे +4 +6. मग +6 ऍडिशन आली पाहिजे तर मोठ्या संख्येला प्लस देऊन टाका आणि छोट्याला काय द्या मायनस. आलं का 51 मधून 45 गेल्यावरती +6 राहील ना. म्हणजे ऍडिशन पण आले आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा आलं. मायनस इंटू प्लस मायनस पण आलं. सर्व आपल्या काय झालेलं कंडिशन मॅच झालेलं आहे. लक्षात येईल. मग आता आपल्याला याला x कन्सिडर करा याला x कन्सिडर करा आणि कोणाला रिप्लेस करायचं तर आपल्याला 6x. मग आता पुढे काय मग आता पहिली लास्ट टर्म तर तशीच राहणार आहे 5x². आता इथं काय होणार आहे -45x + 51x - 459 0. ही टर्म तशीच आहे पहिली पण तशीच. आता या दोघांमधून कोणतरी कॉमन येणार आहे बरोबर ना. या दोघांमधून कॉमन येईल या दोघांमधून पण कोणतरी कॉमन येणार आहे. मग पहिल्यातून कोण कॉमन येईल रे व्हेरी गुड 5 पण येईल अजून x पण येणार आहे व्हेरी गुड. 5x जर आपण कॉमन काढला तिथं काय राहील फक्त x मायनस 45 तून 5 कॉमन काढला किती होणार आहे 9. x तर ऑलरेडी काढलेला आहे. हे लक्षात पर्यंत ओके. इथं प्लस साइन आहे इथं मी प्लस दिलं. इथं काय बरं एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही ब्रॅकेट कशा आली पाहिजे आपले इक्वल. मध्ये कोण आहे x आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये पण x येणार आहे. म्हणजे कोण कॉमन निघणार आहे 51 कॉमन निघणार आहे. कन्फर्म झालंय आलं लक्षात. मग 51 जर कॉमन निघाला तर ह्या 459 ला जर 51 ने डिवाइड केलं तर कन्फर्म नाही येणार आहे बरोबर का नाही. का काही नाही काय ते डोकं नाही लावलं बसायचं. चालेल ना असं गेलं तर तुमचे दोन्ही बॉक्स सेम आले. मग आता पुढचं काय बघा दोन बॉक्स सेम आल्यावरती x + 9 आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये काय 5x + 51 = 0. हे दोघं काय करायचे आता आपल्याला सेपरेट मांडायचे. therefore x - 9 = 0 और दुसरे काय असू शकतं आपलं उत्तर5x + 51 = 0. हा माइनस तिकडे गेला काय होणार आहे प्लस x = काय होणार आहे 9 और इथं काय होणार आहे प्लस तिकडे गेल्यावर मायनस 5x = -51. हा मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड आणि therefore x = -51/x. म्हणजे एक x ची व्हॅल्यू किती आली आपली 9 आणि दुसरी x ची व्हॅल्यू किती आली -51/5. बट आपल्याला हा पण x काय सांगितलं आपल्याला नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कधी मायनस असतो का रे तो कधी मायनस नसतो. म्हणून आपण म्हणू शकतो नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. तो कधीही निगेटिव्ह नसतो. तो निगेटिव्ह नसतो म्हणजे तर आपला आन्सर कोणता राहणार आहे रे x = 9. काय दिले नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. मग निगेटिव्ह नसेल तर मग आपलं उत्तर फक्त कोणतं राहणार आहे पॉझिटिव्ह राहणार आहे. मग x कोणाला मानले आपण नॅचरल नंबरला. therefore the natural number is किती असणार आहे आपला 9. मग x ची किंमत जर 9 असेल तर आपल्याला कोण विचारलं रे डिवायझर आणि therefore डिवायझर = किती असणार आहे x म्हणजे किती असणार आहे 9. हे आपल्याला पहिले विचारले. दुसरं काय विचारलं त्याला क्वेश्चन विचारलाय. मग क्वेश्चन काय असणार आहे बरं आपला क्वेश्चन = 5x + 6. आता आपण कन्सिडर केलाय ना मग x ची व्हॅल्यू टाकून दे. x ची व्हॅल्यू काय काय आली किती आली आहे 9. मग therefore 5 × 9 + 6 9 5 ला किती येणार आहे 45 प्लस किती इथं 6 45 + 6 किती येणार आहे 51 आणि therefore क्वेश्चन किती आला आपला 51 आणि डिवायझर किती आला आपला 9. हे दोन तर आपल्याला विचारलेले आहे. लक्ष देऊ का मुद्द्यावर नक्की एकदम. आता बघा तुम्हाला काय सांगते हे जे आपण काढले हे काय काढलं आपल्याला सांगितलंय त्यांनी ऑलरेडी. काय सांगितलेलं बघा आपल्याला सांगितलंय का डिवायडर किती आहे. डिवायडर किती सांगितलं बरं आपल्याला 460. आपण काय काढलं बरीच आता डिवायडर. डिवायडर किती आलं रे 9 आलं.
किती आलाय 9. सर्व मॅच होतं का नाही आता बघा. मग आता क्वेश्चन बरोबर येतो का नाही आपण बघा. 9 ने मल्टिप्लाय केलं तर 9 5 जा किती येणार आहे 45. सबट्रॅक्शन किती येणार आहे 1. वरतून काय घेतला 0. 9 1 जा 9. सबट्रॅक्शन किती आली 1. आता बघा इथं कोण असतो रे आपला. इथं कोण असतो आपला डिवायडर. डिवायडर 9 आहे का रे आहे. डिवायडर आपल्याला दिलेला होता ऑलरेडी किती आहे 460. क्वेश्चन आपण काढला आला का रे 51. बघ क्वेश्चन 51. रिमाइंडर किती सांगितलं होतं 1. बघा ते सर्व मॅच झाला. हेच आपण एक्झाम्पल सॉल्व केलं. लक्षात आलं का काय केलं. हे तुम्हाला सर मी जस्ट सांगितलं असं आहे म्हणून पण एक्झाम्पल आपलं हे. एक्झाम्पल कळेल सरांना. काही डाऊट राहील का नाही. काही एखादी शंका असेल तर मला विचारा. नाही तर आपण लास्ट एक्झाम्पल आता घेणार आहोत. आता तुझ्या इथं नाही येणार तुझ्या लग्नाला सुद्धा नाही येणार. आलं तर फक्त काय ते गिफ्ट घेऊन येईन पण जेवण खरं का हॅपी बर्थडे. मॅडमकडे कॅन्डल दिली होतं मला. खाऊन घेतले मग मॅडम. दादा सगळं द्यायचे. जाऊ दे काय म्हणतात उद्या दिली त्यांचं नाही म्हणजे पुढच्या वेळेस दिली त्यांचं पुढच्या नाही पुढच्या वेळेस बॅटल्यासारखे कॅडबरी. पुढच्या वर्षी मस्त कॉलेजला सेलिब्रेट करशील. नक्की कर तू विसरून जाशील मला. हेच वर्षी कसं तरी काढायचं तुम्हाला. याच वर्षी वैतागले ते चित्र पाहून बोर झाले तुम्ही. चित्र काही बदलानच वर्षापासून मी आठलं असं आहे ना का नाही. कॉलेजला भारी राहते एकदम म्हणजे सांग छान सांग. बरं चला एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचं कोणतं 10th वाला. काय एक्झाम्पल बघा. फिलिंग द ब्लँकच ऍक्च्युली सर्व बरोबर. आपल्याला एक काय दिलंय बरं इथं ट्रॅपेझियम डायग्राम कसली दिली रे आपल्याला ट्रॅपेझियमची डायग्राम दिली. मग मी ड्रॉ करतो. अशी ट्रॅपेझियम दिलंय आणि याला नाव दिलंय. काय काय नाव दिलंय बरं इथं A B C D. इथं काय परपेंडिक्युलरला M दिलेलं बरोबर. अजून काय काय दिलंय व्हॅल्यू दिलंय. इथं ही साइड आणि ही साइड काय दिली आपल्याला इक्वल आणि ह्या दोन साइड एकमेकांना काय दिलंय पॅरलल. कोणती A B and D C एकमेकांना काय पॅरलल आहे. नेक्स्ट पुढे काय दिलंय बरं आपल्याला AB ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला x. BC ची व्हॅल्यू किती दिली आहे x - 2. अजून काय दिली आपल्याला DC ची व्हॅल्यू दिली. काय दिली आपल्याला DC ची व्हॅल्यू किती दिली आहे 2x + 1 एवढी दिली. अजून हा AM ची व्हॅल्यू दिली. काय दिली आहे x - 4 एवढी दिली बरोबर ना. हे सर्व आपल्याला दिलंय. आता क्वेश्चन का आपण काय क्वेश्चन बघा. इन द ऍडजसंट फिगर स्क्वेअर ABC इज ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचा मीनिंग काय असतो ऑपोजिट साइड फक्त काय असतात इक्वल आणि दोन साइड काय असतात म्हणजे ऑपोजिट साइड आहेत पॅरलल आणि ह्या दोन साइड कशा असतात इक्वल. मग ह्या AB आणि DC तर पॅरलल आहे आणि ह्या दोन्ही इक्वल पण आहेत. हे सर्व मॅच होऊन राहिलं. नेक्स्ट काय दिलं बघा. AB इज पॅरलल टू काय म्हटलंय CD and its area is 33 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे बघा हा जो टोटल एरिया आहे का हा टोटल एरिया आपल्याला किती दिला आहे 33 सेंटीमीटर स्क्वेअर दिला एरिया तो. पुढे काय बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ स्क्वेअर ABCD. फाइंड फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. मग आता आपल्याला सर्व ज्या साइड आहे का यांची आपल्याला काय विचारली व्हॅल्यू. म्हणजे बघा x ची व्हॅल्यू काय म्हणजे ही साइड मिळेल 2x. एकदा जर x मिळाला तर आपल्याला काय मिळू शकतो 2x + 1 मिळेल कारण की x ची व्हॅल्यू जर टाकली तर टोटल साइड मिळेल. म्हणजे ही साइड मिळाली ही साइड मिळाली. x ची व्हॅल्यू काय तर आपल्याला ही पण साइड मिळेल आणि ही साइड मिळेल का ही पण साइड तेवढीच आहे ही पण मिळेल आणि आपल्याला फाइंड ऑल साइड म्हटलेले सर्व साइड आपण फाइंड आउट करू शकतो. तरी सुद्धा आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करायला नाही लावलेलं. काय करायला लावलंय फिलिंग द ब्लँक्स. मग आता बघा काय काय दिलंय सोल्युशन काय. मी सोल्युशन नुसारच जातो. काय काय दिलंय बघा आपल्याला. काय म्हटलंय बरं इथं रेक्टँगल ABCD
काय दिलं आपल्याला ट्रॅपोझियम दिला. हा काय दिला आपल्याला ट्रॅपोझियम दिले आहे. ट्रॅपोझियम मध्ये अजून आपल्याला काय सांगितले बरं ए बी इज पॅरलल टू काय दिलाय BC. काय दिलंय CD मला DC मला काही प्रॉब्लेम नाही बरोबर. नेक्स्ट जर हे जर ट्रॅपोझियम असेल तर ट्रॅपोझियमचा एक फॉर्म्युला आहे एरियाचा फॉर्म्युला आहे. कारण की आपल्याला ट्रॅपोझियमचा एरिया किती दिलाय रे 33 दिलाय ना 33 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपल्याला काय दिलंय त्याचा एरिया म्हणून आपण काय करू शकतो बघा देअरफॉर. मग आता एरियाचा रेक्टँगलचा काय ट्रॅपोझियमचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. काय फॉर्म्युला असतो एरिया ऑफ ट्रॅपोझियम इज इक्वल असं दिलंय ना हा एरिया ऑफ ट्रॅपोझियम ABCD इज इक्वल टू काय असतो बघा फॉर्म्युला 1/2 इन ब्रॅकेट ज्या पॅरलल साइड असतात का त्यांची ऍडिशन. ज्या पॅरलल साइड असतात त्यांची ऍडिशन. मग पॅरलल साइड कोणतं आहे बरं AB प्लस CD म्हणा किंवा BC म्हणा काही प्रॉब्लेम नाही इनटू काय करायचं असतं बरं आपल्याला हाईट. हाईट किती दिली रे इनटू काय असते हाईट. हाईट काय दिली A हाईट काय दिली आता A एवढं आपल्याला सर्व दिलंय. आता याच्यात काय करायचं आपल्याला फक्त व्हॅल्यू सबमिट करायची आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपोझियम किती दिलाय आपल्याला 33 इज लक्ष द्या एकदा 1 किती इथं 2 इन ब्रॅकेट AB किती दिलाय आपल्याला x प्लस CD किती दिलाय आपल्याला 2x प्लस 1 इनटू AM म्हणजे हाईट किती दिली आपल्याला x मायनस 4 देअरफॉर नेक्स्ट हा डिवाइड इथं आला काय होईल रे मल्टिप्लाय 33 2 जा किती होणार आहे 66 इज इक्वल टू किती होणार इकडं x प्लस 2x म्हणजे किती होणार आहे 3x प्लस 1 इनटू काय होणार इथं x मायनस 4. बरं अजून काय इथं म्हणजे मग फिलिंग देते सरळ सॉल्व करून देतो काय होतं. आता या दोघांची काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन. या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 66 इज इक्वल टू पहिले कोणी मल्टिप्लाय करायचं आहे 3x ने कोणाला टोटल बॉक्सला प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं कोणाला x मायनस 4. लक्षात पहिले 3x ने टोटलला मल्टिप्लाय करा नंतर 1 ने टोटलला मल्टिप्लाय करा. इथपर्यंत कळलं ना. सिंपल एक्झाम्पल आहे हे विचारलेलं पण आहे. देअरफॉर काय काय होईल इथं देअरफॉर 66 इज इक्वल टू आता कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 3x 3x into x काय होणार आहे रे 3x गुण 3x स्क्वेअर मायनस 3 into 4 किती होणार आहे 12x काय होणार आहे 12x प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच तर राहतं काही चेंज होईल का नाही प्लस 4 मायनस 4 काय नाही इथं बाहेर प्लस म्हणजे ते साइन चेंज नाही होणार. बरं नेक्स्ट आता काय बघा देअरफॉर आता आपल्याला याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं बरोबर ना. हां क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं कारण की फिलिंग द बँक तसंच दिलंय. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण काय करतो सर्व लेफ्ट हँड साइडला आणून घेतो. मग आता इथं काय बघा इथं याला पण तिकडे दाखवा आपण म्हणजे 3x स्क्वेअर मायनस 12x. एक काम करू ना आपण काय काम करू रे मायनस 12x प्लस 1x म्हणजे किती होणार आहे रे मायनस 11x. एक मायनस एक प्लस असल्या सबट्रॅक्शन होते ना म्हणजे या 12 मधून 1 जर गेला तर किती राहणार आहे 11x. मोठ्या नंबरला कोणता साइन आहे मायनस. इथं मायनस 4 आहे तिथे हा प्लस इकडे आला का होईल मायनस इज इक्वल टू काय होईल. अजून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनले का आपलं नाही यांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल ना. मग काय बघा 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 6 किती झालं मायनस 70 इज इक्वल टू 0. आता बनलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आता बनलंय. आता काय करायचंय x स्क्वेअर सोबत जर कुणी असेल तर त्याला कोणासोबत मल्टिप्लाय करायचंय विदाउट व्हेरिएबल सोबत तरच आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. तसं सॉल्व्ह होतं का नाही. मग आता काय बघायचं इन याला काय केलं आपण मल्टिप्लाय. मग इन याला मल्टिप्लाय केलं का 7 3 जा 21 म्हणजे 0 म्हणजे किती आलं 210 बरोबर का नाही किती आलं 210 आलं. आता 210 ही काय आलं पाहिजे तुमचं आलं मल्टिप्लिकेशन ऍडिशन किती आलं पाहिजे बरं 11. असं कोणता नंबर राहील बरं सांगता येईल का असं कोणता एखादा नंबर राहू शकतो हा 21 10 जा किती होणार आहे 220. इथं किती आलं पाहिजे आपलं मायनस. मोठ्याला मायनस द्या छोट्याला प्लस द्या आलं.
21 मधून 10 गेल्यावर 11 मोठ्या संख्या साइन मायनस सर्व मॅच झाला आपलं. मग आता ह्या -11 x च्या जागी आपल्याला काय रिप्लेस करायचे -21x and +10x. therefore काय होईल बघायचं 3x² -20x plus 10x -70 पर्यंत. आता नेक्स्ट काय याच्यातून कोणतरी कॉमन निघाले पहिल्या दोन मधून कोणतरी कॉमन निघाले याच्यातून सुद्धा कोणतरी कॉमन निघणार आहे. कोण कॉमन निघेल याच्यातून मग 3x. व्हेरी गुड. म्हणजे कोण राहील x. -21 मधून 3 कॉमन निघल्यावर 7 x तर कॉमन काढायचे आपण. ओके इथं प्लस आहे इथून कोण कॉमन निघेल 10 आणि मध्ये काय आहे x मायनस काय आहे 7 आले का दोन्ही ब्रॅकेट सेम. मग दोन्ही ब्रॅकेट सेम आले आपण तो एकच लिहितो म्हणजे काय होईल x - 7 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय 3x + 10 therefore हे दोन इक्वेशन काय करायचे आपल्याला सेपरेट लिहायचे. मग x - 7 0 और 3x + 10 0. म्हणजे याचा अर्थ काय होऊ शकतो बरं हा -7 दिले याला काय होणार आहे प्लस x काय 7 और हम प्लस दिले गेल्यावर -3x -10 हम मल्टीप्लाय करायल्यावर डिवाइड. therefore x -10/3. अजून काय फिलिंग करायचंय का बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह. लेंथ कधी निगेटिव्ह मध्ये असते का नाही म्हणून आपला आन्सर असू शकतो का नाही असते मी दिलेले आहे. म्हणून x शेवट काय लिहायचं आहे x 7 हा आपला बॉक्स फिल करायचा आहे. शेवट काय दिले मग देअरफॉर व्हॅल्यू दिली आहे. कोणाची व्हॅल्यू दिली आहे बरं ab. मग ab किती आहे आपली ab x म्हणजे x किती येणार आहे 7 आलं पहिले आन्सर. दुसरं काय विचारलं आपल्याला cd cd कुठे आहे c and d किती इथं 2x + 1 x ची व्हॅल्यू किती आली रे 7 2 × 7 + 1 7 2 जा 40 + 1 म्हणजे किती आलं रे 50. सेकंड आन्सर आला. थर्ड काय विचारलं आपल्याला ad का ad किती असणार रे a and d. ad म्हणजे काय रे bc एवढाच ना म्हणजे कोण असेल बरं x - 2 x ची व्हॅल्यू किती असेल 7 - 2 म्हणजे ad किती आला 5. अजून कोण विचारलाय bc विचारला रे आणि bc दुसरा कोण विचारलाय bc म्हणजे तेवढाच राहणार आहे म्हणजे किती राहणार आहे 5 तेच राहणार आहे. हे पण युनिट जे आहे सेंटीमीटर कारण की आपल्याला काय दिले युनिट सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे. सरांची नीट सुद्धा व्यवस्थित लक्षात येईल की एक्झाम्पल एवढं मी तुम्हाला डायरेक्ट सर्व सॉल्व्ह करून दिले. फिलिंग जर नाही एकदा सॉल्व्ह करता आलं तर फिलिंग करता आपण तसं सॉल्व्ह त्याच्याला काय बोललो नक्की हा पेपरला काय करायचं असतं डायरेक्ट एक्झाम्पल नका देऊ ते कॉपी केल्यासारखं वाटतं. हे सर्व सॉल्व्ह करायचं फक्त आता तुम्हाला मी डेमो सांगतो काय पुढे पहिले विचारले बॉक्स आपल्याला याच्यात आहे का पुढे बॉक्स हा इथे दिलाय बघा याला बॉक्स करून टाका ना त्याला फिल केलं आपण. सेकंड बॉक्स कुठे दिलाय नाही त्याच्याच खाली याच्यात दिलेलं आहे हा मग याला बॉक्स दिलाय याला मग बॉक्स करून टाकायचं. पुढे काय दिलं आपल्याला 66 पुढे गेला हा याला एक बॉक्स करून टाका. अजून काय बरं याला पण एक बॉक्स आहे. अजून कुठे दिलाय पुढे गेले इथं का इथे एक बॉक्स आहे. अजून याला एक माय बॉक्स आहे. जिथे जिथे बॉक्स आहे करून टाकायचे ना असंच सर्व सॉल्व्ह करायचं. लक्षात येईल. अजून काय काय दिली आपल्या शेवट डायग्रामचं काही दिलेलं आहे बरोबर ना त्यासाठी करून टाका. मी तुम्हाला सांगितलं की काय काय याला पण बॉक्स असणार 7 ला ते पण आहे बाकीचं पण वरती बॉक्स आहे. एक लक्षात पर्यंत नक्की एकदा तिन्ही पण एक्झाम्पल सरांना कळतील. काय अडचण असेल तर मला विचारू शकता तुम्ही.